नमस्कार मंडळी, तू रे माझा मित्रच 11 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. ईश्वरी म्हणत असते, आई अगं नको काळजी करू, सगळं काही होईल छान. सुप्रिया म्हणते नक्की ना गाई. आणि आता दोघेही आकाश आणि नम्रताकडे बघतात आणि म्हणतात, आई नम्रता नमोताईचा संसारही खूप छान होईल ग, सगळं काही छान होईल, तू नको काळजी करू प्लीज, असं ईश्वरी म्हणत असते. आणि म्हणते विचार बरं की का म्हणून. सुप्रिया म्हणते का, तर ईश्वरी म्हणते कारण आम्हा दोघींच्या पाठीशी आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पुण्याई आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सुप्रिया ती थोडं मूड छान करते. इकडे आपण पाहतोय की आकाश नम्रताला पेढा भरवत असतो. मामा लगेचच म्हणतात की मायलेकीचं बोलून झालं असेल तर पेढे खायला या, असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते हो आले हा, म्हणून आता दोघीही येतात. आता मामा दोघींनाही पेढे देतात आणि म्हणतात हे घ्या, आणि म्हणतात सुप्रिया वहिनी हा घ्या पेढा. आता सगळेजण खूप आनंदी दाखवले, अगदी हसरं खेळकर वातावरण दाखवलेलं आहे यांच्या घरामध्ये. आता लगेचच मामा म्हणत असतात की अभिनंदन सुप्रिया वहिनी. आता सुप्रिया म्हणते तुमचंही अभिनंदन. मामा म्हणतात आणि हो तुम्ही अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा, सगळं काही छान होणार आहे, असं आता मामा सांगत असतात. आणि पुढे मामा म्हणतात की काय ना की तुमची मुलगी नम्रता आमच्या घरात सून म्हणून येणार असेल ना तर ती वल्लरीसाठी, माझ्यासाठी ती माझी मुलगीच असणार आहे, मी तसंच वागवणार आहे तिला, असं आता मामा अगदी विश्वास दाखवतात. सुप्रियाला असं विश्वास देतात की मी नम्रताला छान वागवेन म्हणून. आता सगळेजण छान असं वातावरण असतं. पुढे मामा म्हणतात की आणि तुम्हाला मी अगदी खरं खरं सांगू का, काय ना की आता पटकनच बोलून दाखवतात की काय ना की आता या घरामध्ये 2-2 सुना आहेत ज्या मला इंदोरी पदार्थ करून खायला घालतील म्हणून. आणि आता मामा जोरजोरात हसतात आणि म्हणतात की म्हणून मी जास्त खुश आहे. आता आजी त्यानंतर ईश्वरी सुप्रिया सगळेजण खूप खुश असतात आणि सगळ्यांना कळतं की मामा हे खरंच एक माणूस म्हणून खूप चांगले दाखवलेत. इतक्यातच आपण पाहतोय की आकाश म्हणतो की बरं हा कार्यक्रम संपला असेल तर मी डिनरला घेऊन जाऊ शकतो का नम्रताला. आता असं म्हणल्यानंतर बघा आता सगळेजण त्याच्याकडे बघतात. इतकं आजी म्हणतात नम्रताचा आईचा होकार असेल तरच जायचं. आता लगेच सुप्रिया म्हणते की नाही हो चालेल ना, त्यात काय एवढं, जाऊ शकता पण हो पण उशीर करू नका, रात्री घरी लवकर या म्हणून. आकाश म्हणतो नाही अजिबात नाही, मी इनफॅक्ट घरी लवकर हिला ड्रॉप करीन हो, आणि त्या अगोदर ना मी तुम्हाला ड्रॉप करतो ना घरी. तर सुप्रिया म्हणते नाही नाही नको नको मी जाईन रिक्षाने, असं आता सुप्रिया म्हणते. आणि आजीना म्हणते की बरं आई मी निघते आता. आणि नम्रताला म्हणते की बरं नमू ये बाळा लवकर घरी, असं म्हणल्यानंतर नम्रता सुद्धा हो म्हणते. आता सुप्रिया ईश्वरीचा सुद्धा निरोप घेते. ईश्वरी म्हणते आई मी तुला बाहेरपर्यंत सोडवायला येते म्हणून. आता सुप्रिया आणि ईश्वरी दोघीजणी बाहेर जातात. अर्णव तिथे उभा असतो पण अर्णव एक शब्दही सुप्रियाशी बोलत नसतो. आपण पाहतोय का आकाश तर फक्त एकसारखा नम्रताकडेच बघत असतो. आता दुसरा सीन दाखवलेला आहे. इकडे सुप्रिया रस्त्यावरती चाललेली असते, म्हणजे अगदी ती रिक्षा वगैरे शोधत असते. इतक्यातच तिला वल्लरी फोनवरती बोलताना दिसते. आता वल्लरीला दिसत्या क्षणी तिला तो प्रसंग आठवतो ना, म्हणजे अगदी तिच्या तरुणपणीचा, ज्यावेळेस तिने सांगितलेलं असतं की तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, मी सांगते तिथं तुम्ही जावा, तुम्हाला तिथे नोकरी मिळेल. मग सुप्रिया म्हणते की हीच ती बाई आहे जी मला काही दिवसांपूर्वी दिसली होती. आणि पुढे म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की याच बाईने अर्णवचे वडील जे हॉटेलमध्ये होते ना त्या हॉटेलमध्ये मला पाठवलं होतं, हिनेच तर पाठवलं होतं मला, असं आता सुप्रिया बोलत असते. आणि तिच्यासमोरच वल्लरी कोणाशी तरी फोनवर बोलत असते. आता सुप्रिया म्हणत असते की मला चांगला आठवतोय हा चेहरा, त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये वादळ आलं ते हिच्याचमुळे आलेलं होतं. आता इशूच्या संसारात सुद्धा अडचणी येत आहेत ते हिच्याचमुळे. आता असं सुप्रिया म्हणून सुप्रिया अक्षरशः चिडते आणि रागाला जाते आणि ऐ म्हणून तिला हाक मारते आणि म्हणते की थांबते तिथेच. आता वल्लरी बघते ना सुप्रियाला आणि बापरे, सुप्रियाला आता वल्लरीला सुद्धा कळतं की सुप्रियाने आपल्याला ओळखलंय म्हणून. आणि आता वल्लरी ती एवढी घाबरते ना की बस वल्लरीला कळतच नाही. आता वल्लरीला सुद्धा तो प्रसंग आठवतो की ज्यावेळेस तिने सांगितलेलं असतं की रमाकांत शिर्के बिझनेसची कामं घरी नाहीत करत आणि सुप्रियाला तिने त्या हॉटेलवरती पाठवलेलं असतं आणि पुढे त्या दोघांची बदनामी झालेली असते. हा सगळा प्रसंग सुद्धा वल्लरीला आठवतो. आणि आता वल्लरी लगेच तिथून पळायला लागते ना. आता सुप्रिया पळत जाते आणि तिला पकडते आणि म्हणते थांब थांब. आता लगेचच वल्लरी म्हणत असते ए सोड, आणि सुप्रिया म्हणत असते तुला जाब विचारल्याशिवाय मी सोडणारच नाही, इतकी वर्ष झालं आठवते मी तुझा चेहरा, का केलंस तू हे सगळं, सांग ना, काय इतक्या लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त केलेस तू, काय हवं होतं तुला म्हणून तू माझ्याशी इतकं खोटं बोलून मला हॉटेलवरती पाठवलं, बोल. आता सुप्रियाने दोन्ही हात वल्लरीचे पकडलेले असतात आणि वल्लरी म्हणत असते सोड मला. सुप्रिया म्हणते की नाही सोडणार. आणि आता आपण पाहतोय की सुप्रिया अक्षरशः थोबाडीच देते ना वल्लरीच्या. आता वल्लरीला काय करावं ते कळतच नाही आणि सुप्रिया पुन्हा तिचे हात पकडते आणि म्हणते की बोल
का अशी वागलीस माझ्याशी, सांग ना का अशी वागलीस तू माझ्याशी, कुठल्या जन्माचं वैर काढलं माझ्याशी. मिसेस राजश्रीकीने आत्महत्या केली तुझ्यामुळे, माझी बदनामी झाली ती तुझ्यामुळे, अगं कितीतरी लोकांची आयुष्य झाली ती तुझ्यामुळे. आणि बोल तू का केलंस असं, तुला लाज नाही का गं वाटत, अगं इतकी पाप कशी फेडणार आहेस तू. आता सुप्रिया तिला खूप बोलत असते, का केलं बोल ना म्हणून, काय हवं होतं तुला. इतकी सुप्रिया बोलते पण वल्लरी अक्षरशः तोंडातून एक शब्द काढत नाही. वल्लरी म्हणते मुळात तू आहेस तरी कोण आहेस तू, असं म्हणल्यानंतर आता बघ हा वल्लरी इतक्या जोरात तिला धक्का देते सुप्रियाला. सुप्रिया एका गाडीवरती जाऊन पडते आणि वल्लरी आता तिथून पळून जाते आणि तिच्या गाडीत बसते आणि म्हणते की लवकर चला म्हणून ड्रायव्हरला सांगते. आणि ड्रायव्हर घेऊन तो माणूस जो आहे तर तो फास्ट तिथून निघून जातो. इकडे दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय वल्लरी गाडीत बसून गेल्यानंतर सुप्रिया तिच्या गाडी मागे सुद्धा धावते पण वल्लरी काही तिच्या हाताशी लागत नाही आणि सुप्रिया तिथेच रस्त्यावरती थांबते. आणि आता आपण पाहतोय की पुन्हा घरचा सीन. इकडे घरच्या सीनमध्ये आता अर्णव आणि आजी बोलत असतात. आजी म्हणतात छान पार पडला ना गं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम, फक्त एकच खंत आहे की वल्लरी नव्हती या कार्यक्रमाला. अर्णव म्हणतो सोड ना आजी, आपण ना मामीला समजवण्याचा प्रयत्न केला होता ना, पण एकच गोष्ट तिला नाही पटत, जाऊ दे काय करायचं, पण तिने निदान समजून तर घ्यायला हवं होतं ना, असं अर्णव म्हणत असतो. इतक्यातच इकडे दाखवलाय वल्लरीचं, इकडे सुप्रियाचा सीन दाखवलाय. सुप्रिया म्हणते ईशूला मी फोन करते म्हणून आता पर्समधून मोबाईल काढते आणि आता ईश्वरीला फोन करते. आता ईश्वरीसुद्धा या दोघांसोबत तिथंच असते, म्हणजे आजी, अर्णव आणि ईश्वरी. आता ईश्वरी म्हणते की हां बोल नाही. आता सुप्रिया म्हणते ईशू तू इथे येतेस का. आता ईश्वरी म्हणते काय झालं, तर सुप्रिया म्हणते ईशू मी इथं आल्यानंतर तुला सगळं सांगते, तू लवकर इथे ये ना. आता ईश्वरी म्हणते काय झालं ते पण सांग. सुप्रिया म्हणते तुझ्या घरापासूनच्या लगेचच्या वळणावरती मी तिथे उभी आहे, तू लवकर ये. आता ईश्वरी मनात विचार करते आईचा आवाज खरंच खूप घाबरलेला येतोय, पण हे जर का मी आजींना सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल असं म्हणते. आणि पुढे म्हणते की बरं मी येते. सुप्रिया पण म्हणते लवकर ये गं म्हणून फोन ठेवते. आता फोन ठेवल्यानंतर आजी म्हणतात काय गं ईश्वरी सगळं ठीक आहे ना. ईश्वरी म्हणते हो सगळं काही ठीक आहे, पण आई म्हणाली की वेळ असेल तर आत्ताच ये, म्हणजे पुढच्या गोष्टी लगेचच ठरवून टाकू, तयारीला वेळ मिळेल ना. आजी म्हणतात अगं मग जा ना, जाऊन ये. आणि म्हणतात की चिंटू तूही जा रे तिच्यासोबत. अर्णव म्हणतो आजी मी काय करू जाऊन, माझे काम खूप लँडअप आहेत गं. आजी म्हणतात चिंटू मी तुझं काही ऐकणार नाही आहे, तू तिच्यासोबत जा. आता असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो बरं जातो ठीक आहे. ईश्वरी म्हणते बरं आजी आम्ही लगेच निघतो. हां आजी म्हणतात हो लगेच निघ. आणि आता दोघेजण सुद्धा निघतात सुप्रियाकडे जाण्यासाठी. आपण आता पाहतोय की मागे लागलेल्या सुप्रियापासून पळून जात असलेली वल्लरी एका गार्डनमध्ये थांबते, गाडीतून उतरते आणि अतिशय घामीघूम झालेली असते, घाबरलेली असते. आता उतरून एके ठिकाणी थांबते आणि म्हणते की अख्ख्या जगात माझ्या आकाशला त्या सुप्रियाचीच मुलगी मिळायला हवी होती का मागणी घालायला, असं सुप्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आता त्या सुप्रियाला टाळायचं म्हणून एक दिवस मी घराच्या बाहेर पडले असा पळ काढणार आहे, असं वल्लरी मनाशीच बोलत असते. आणि पुढे म्हणते की काय करू मी असं म्हणून वैतागत असते. आणि पुढे आपण पाहतोय की वल्लरी असा विचार करते आणि सुप्रियाला जेव्हा कळेल की मीच आकाशची आई आहे तेव्हा एका क्षणात माझी सगळी गुपितं उघड होतील असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की नाही असं करून चालणार नाही वल्लरी, असं करून चालणार नाही म्हणून घामेघूम झालेली वल्लरी एकदम घाबरलेलीच असते. आणि पुढे म्हणते की आता पळायचं नाही आता पळवायचं, म्हणून आता हिच्या डोक्यामध्ये चांगलाच एखादा प्लॅन शिजतोय. हां बापरे ही वल्लरी एवढी डॅम्बीज वेळ दाखवली ना की बास. वल्लरी पुढे म्हणते काही झालं ना तर त्या सुप्रियाची बोलती कायमची बंद करावीच लागणार आहे आपल्याला, पण कशी काय करू मी आता त्यासाठी असं म्हणून विचार करायला लागते. आणि नंतर तिला एक आयडिया सुचते आणि पुढे म्हणते की हां तिची मुलगी नम्रता आहे ना, मी आता त्या नम्रतालाच हातात घेते माझ्या आणि मी त्या नम्रतालाच प्याद बनवते मी, असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की या वल्लरीच्या कानाखाली मारते काय सुप्रिया, ठीक आहे मी आता तुझ्याकडे बघतेच, आता आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ मी तुझ्यावर लवकरच आणते का नाही बघ, असं म्हणत असते. आणि पुढे म्हणते की ही वल्लरी पाटील प्रॉमिस आहे माझं तुला, असं स्वतःच बोलत असते. आणि पुढे म्हणते की अँड दॅट इज दॅट, असं म्हणून आता तिच्या मनात बदला घेण्याची भावना आलेली असते वल्लरीच्या मनामध्ये. आणि पुन्हा तिथून वैतागून आता ती निघून जाते. आता आपण पाहतोय की घरचा सीन. इकडे घरामध्ये आजी आणि मामा दोघंजण बोलत असतात. हां आता आजी म्हणत असतात की अवी लग्नाची बोलणी जवळ नाही तर लग्नाची तारीख जवळ येईल आणि गाई उडून जाईल. मामा म्हणतात आई तू अजिबात टेन्शन घेऊ नको, लग्नाची
लग्नाच्या सगळ्या याद्याच तयार करायला घेतो बघ मी. काय ना की आता आपल्या आकाशचं लग्न आहे ना, हे आपल्या घरातलं शेवटचं शुभ कार्य आहे ना त्याच्या पिढीतलं, त्यामुळे हे सगळं कसं थाटामाटात पार पडायलाच हवं. इतक्यातच वल्लरी तिथे येते आणि म्हणते हो हो करा ना, थाटामाटात पार पडा. मुलाच्या लग्नामध्ये मुलाची आई नसली तरी इथे कोणाला काहीही फरक पडत नाही याची खात्रीच झाली आहे मला. मामा म्हणत असतात वल्लरी, तर वल्लरी म्हणते मी नुसती नावालाच आई हो, नाहीतर या घरात माझ्या मताला शून्य किंमत आहे असं म्हणत असते. आता मामा म्हणतात की तू जर का आईसारखी वागली असतीस आणि स्वतःच्या मुलाच्या सुखाचा विचार केला असतास ना तर वल्लरी लगेच म्हणते बास बास नकोत मला तुमच्या उपदेशाचे डोस असं म्हणून वल्लरी स्वतःच तिथून रागारागाने निघून जाते. मामा तिला थांबवतात पण ती ऐकतच नाही. आजी म्हणतात आवी अरे लग्नात निदान हजर राहण्यासाठी तरी कसं तयार करणार आहेस तू हिला. मामा म्हणतात कशाला तयार करायचे आई हिला, ही नाही आली तर उत्तमच आहे असं मामा म्हणतात. आणि पुढे म्हणतात की निदान आपल्या मुलाचं लग्न सुखात आणि शांततेत तरी पार पडेल. आता आजी म्हणते काय बोलतोयस तू. मामा म्हणतात मग काय बोलतोयस म्हणजे बरोबरच बोलतोय मी. आता मामाला तर या ठिकाणी मामांचं म्हणणं पटलं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आता आपण पुन्हा पुढचा सीन पाहतोय की इकडे अर्णव आणि ईश्वरी जे आहे तर ते रस्त्यावरती अशी गाडी थांबवतात. आता दोघेही गाडीतून उतरतात. आता ईश्वरी पळत पळत सुप्रियाकडे येते आणि म्हणते की अहो सर, सुप्रिया कडे येतात आणि म्हणतात अहो सर मी तुम्हाला नंतर सगळं सांगते म्हणून पळत पळत ईश्वरी आता सुप्रियाकडे येते. आता सुप्रिया रडायला लागते आणि इशू म्हणते की आई काय झालं ग. आता सुप्रिया रडत रडत म्हणते इशू अगं ती बाई पळाली ग. आणि अर्णवला कळतच नाही ह्या दोघींचं नक्की काय चाललंय ते. अर्णव म्हणतो कोण बाई, कोणाबद्दल बोलताय तुम्ही, तू तर मला म्हणालीस की. ईश्वरी म्हणते हो सर मी तुम्हाला मुद्दामून म्हणाले नाही की आजी होते ना समोर. आणि आता ईश्वरी सुप्रियाकडे बघून म्हणते आई काय झालं ग. तर लगेच सुप्रिया म्हणते अर्णव तीच बाई जिच्यामुळे तुमच्या आईने आत्महत्या केली ना तर तीच बाई होती हो. आता अर्णवला काहीच कळत नाही. अर्णव म्हणतो सध्या तर माझ्यासाठी ती बाई तुम्हीच आहात म्हणून. आता ईश्वरीला काही कळत नाही. अर्णव असा काय बोलतोय. सुप्रिया म्हणते म्हणूनच तर मला जास्त गरज आहे की स्वतःला जास्त सिद्ध करण्याची, मी खरे असण्याची. आणि अर्णव तुम्ही मला जेव्हा सांगितलं ना की तुम्ही निर्दोष असल्याची पुरावे घेऊन येत म्हणून, त्यावेळेसपासून मी त्या बाईचा चेहरा आठवत होते आणि आज चक्क मला ती बाई भेटली असं म्हणते. आणि पुढे म्हणते इशू तुला आठवते मी तुला सांगितलं होतं की एका बाईने मला त्या राजे शिर्केंच्या हॉटेलमध्ये होते तर त्या ठिकाणी मला इंटरव्ह्यूला पाठवलं होतं. ईश्वरी म्हणते हो काही हो. तर वल्लरी तर सुप्रिया म्हणते अगं तो सगळा बना होता का आणि मी त्या सापळ्यामध्ये अडकले म्हणून. आता सुप्रिया खरंच खूप रडत असते. सुप्रिया म्हणते अहो मीडियामध्ये आमची खूप बदनामी झाली त्याने, अहो कदाचित ना त्याचमुळे तुमच्या आईने बदनामी झाल्यामुळे आत्महत्या केली असेल आणि या सगळ्याला ती बाई कारणीभूत आहे असं सुप्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते तुम्ही जर का त्या बाईला भेटलात ना तर तुमच्या मनातले सगळे गैरसमज तुमचे क्लिअर होतील. आणि ती बाई आज अचानक माझ्यासमोर आली म्हणून मी तिला पकडण्याचा प्रयत्नही केला पण ती निष्ठून गेली ग, मला धक्का देऊन निष्ठून गेली म्हणून सुप्रिया पुन्हा रडायला लागते. ईश्वरी म्हणत असते प्लीज आई शांत हो गाई, तू शांत हो, किती रडतीस तू. हे बघ ती जरी हातातून गेली असेल ना तर आपण तिला शोधून काढू, तू नको काळजी करू प्लीज. आता असं म्हणल्यानंतर सुप्रिया थोडीशी शांत होते. आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर प्लीज, आई म्हणते त्याच्यावर आपण एकदा विश्वास ठेवूयात ना सर प्लीज, असं आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. आणि प्लीज खूप त्याला विनवणी करत असते. आता अर्णव शेट्टी म्हणतो की ठीक आहे तुम्ही म्हणताय अशी कोण बाई आहे तर समोर येईलच ती. आणि पुढे म्हणतो की आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करूयात आणि म्हणतो की आय विल हेल्प यू म्हणून. आता असं म्हणल्यानंतर थोडं या दोघींना जरासं बरं वाटतं. आणि आपण पाहतोय की आता ईश्वरी तिच्या आईला पुन्हा शांत करत असते की आई शांत हो म्हणून. अर्णव म्हणतो की मी तुम्हाला घरी सोडतो, चला गाडीत बसा म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते आई चल बरं तू अगोदर चल, शांत हो चल, मी तुला घरी सोडतो म्हणून. आता आपल्याला त्यानंतर डायरेक्ट आता घरचा सीन दाखवलेला आहे की अर्णव सांगत असतो की अनिताताई कॉफी द्या प्लीज. आता ईश्वरी आणून अर्णवला कॉफी देते आणि लगेचच त्यांनी थोडं वातावरण वगैरे चेंज केलं आहे. हां, ईश्वरी म्हणते की प्रत्येक वेळी अनिताताईंना हाक मारण्याची काही गरज नाही आहे असं ते अर्णवला म्हणत असते. आता अर्णव कॉफी पितो आणि इतक्यातच ईश्वरीला आठवतं की त्या मोबाईलबद्दल. आणि लगेचच ईश्वरी म्हणते की अर्णव सर तो आत्याच्या रूममधला मोबाईल आपण कधी रिपेअर करायचा. आणि हे सगळं वाक्य लगेच राजेश येऊन ऐकतो ना. आणि आता अर्णव म्हणतो की हां त्या नम्रता आणि आकाशच्या त्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमामुळे हे सगळं राहूनच गेलं. आणि बापरे, हे सगळं राजेशने जे नको ऐकायला होतं तेच ऐकून गेलेलं आहे. आता अर्णव म्हणतो अरे पण त्या मोबाईलसोबत एक फाईलसुद्धा होती ना, हे पण वाक्य राजेश ऐकतो. हां, आता ईश्वरी म्हणते हो त्यामध्ये एक डुप्लिकेट मॅरेज सर्टिफिकेट आणि घराचे काही कागदपत्रसुद्धा आहेत. पण सर मला खात्री आहे
की तो राकेशचा मोबाईल दुरुस्त केल्यानंतर त्यामध्ये नक्कीच काहीतरी सापडेल आणि ज्याच्यामुळे त्या राकेशचे काळे कारनामे उघड होतील असं ईश्वरी म्हणते. आणि हे सगळं राजेश ऐकतो. इतक्यातच अर्णवला एक फोन येतो आणि आता अर्णव फोनवरती बोलत असतो आणि इकडे राजेशला कळतं ना. राजेश म्हणतो म्हणजे माझा मोबाईल फोन जिलेबीकडे आहे, म्हणजे जिलेबीला डाऊट आला आहे माझ्यावरती असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की नक्कीच हिने हिच्या रूममध्ये लपवून ठेवला असेल आणि पुढे म्हणतो की लवकरात लवकर शोधून काढायलाच हवा हा मोबाईल. आता राजेश असा विचार करत असतो की अर्णव आणि ईश्वरी दोघेही घरात नसतील तेव्हाच मला यांच्या रूममध्ये जाऊन मोबाईल शोधता येईल असं राजेश आता प्लॅन करत असतो की आता हे दोघेजण कधी बाहेर जात आहे. इकडे अर्णवचा फोन संपतो आणि अर्णव फोन ठेवतो. आता फोन ठेवल्यानंतर आपण पाहतोय की अर्णव विचारतो की मोबाईल रिपेअर करून डेटा रिकवर करून देणार एक माणूस सापडला आहे आपल्याला असं अर्णव म्हणत असतो आणि म्हणतो की मी जाऊन येतो हां तिकडे. तर ईश्वरी म्हणते मी पण येते. अर्णव म्हणतो तू कशाला, तुझं काय काम आहे तिकडे. तर ईश्वरी म्हणते सर या सगळ्या मागे नेमकं कोण आहे हे कळल्याशिवाय मलाही चैन पडणार नाही, त्यामुळे प्लीज सर मी येऊ का, प्लीज येते ना मी. आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ये म्हणून. आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण सुद्धा जातात. हां आता आपण पाहतोय की इकडे राजेश पळत पळत लगेचच त्याच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये येऊन विचार करायला लागतो की अरे बापरे आता काय करायचं की हिला तर सगळं समजलेलं असतं ना म्हणून. आणि आता म्हणतो की शलाकाचा फोन आणि फाईल त्या खोलीमध्ये मी ठेवली होती, हे इंदोरी जिलेबीला कसं काय कळलं असेल म्हणून आता राजेश विचार करायला लागतो. आणि पुढे म्हणतो की नाही काही झालं ना तरी हे काही करू नये ना, मला यांच्या रूममधून तो फोन मिळवायलाच हवा, कारण या दोघांनी जर का तो मोबाईल रिपेअर केला ना तर माझी वाट लागेल असं राजेश म्हणत असतो. राजेश खरं तर घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की तो मेसेज मी केले होते आणि तो खूनसुद्धा मी केला होता, हे जर का सगळ्यांना कळालं ना तर काही खरं नाही, खूप मोठा गेम करावा लागेल राजेश, काय करू म्हणून रूममध्ये फेऱ्या मारत विचार करत असतो. आणि म्हणतो की कसा प्लॅन करू मी. आणि असा विचार करत असतानाच त्याला एक आयडिया येते आणि म्हणतो की यस आयडिया आली असं म्हणून तो आता एक फोन लावतो. तर तो राजेश फोन लावतो तो एका पत्रकाराला आणि म्हणतो की हॅलो टॉप न्यूजमधल्या प्रदीप ना. तर तो म्हणतो हां बोलतोय. तर राजेश म्हणतो सर तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. तर ती म्हणतात बोला ना. आता राजेश एक त्यांना न्यूज सांगतो. आता ती कोणती न्यूज सांगितली हे आपल्याला ऐकवलेलं नाही, फक्त म्युझिक दाखवलेलं आहे. आता ही न्यूज त्या पत्रकाराला कळल्यानंतर तो पत्रकार थोडा खुश होतो, कारण पत्रकारांना काही न्यूजच हवी असते. आणि राजेश म्हणतो की कळलं ना. तो म्हणतो हो कळलं गुड. आणि म्हणतो यू वेलकम असं म्हणून फोन ठेवून टाकतो राजेश. आता फोन ठेवल्यानंतर राजेश म्हणत असतो की अर्णव राजेश शिर्के माझ्या वाकड्यात गेल्यानंतर काय होतं ना ते कळलंच तुला. आणि आपण आता पाहतोय की इकडे अर्णव आणि ईश्वरी एका मोबाईल शॉपिंगमध्ये गेलेले असतात आणि तिथे म्हणतात की हा मोबाईल आहे खूप जुना आहे आणि या मोबाईलमधला सगळा डेटा रिकवर करायचा आहे. आता तो माणूस जो आहे तर तो मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर म्हणतो अहो सर खूपच जुना मॉडेल आहे हा सर. आणि ईश्वरी म्हणत असते भैया प्लीज बघा ना काही होतंय का म्हणून. तर तो माणूस म्हणतो अहो मॅडम जुने मोबाईलचे पार्ट्स मिळतच नाही, खूप झिकझिक करावी लागते. अर्णव म्हणतो तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन मी, पण हा मोबाईल रिपेअर झालाच पाहिजे. तो माणूस म्हणतो ठीक आहे प्रयत्न करतो. तो मुलगा म्हणतो की सर 2 दिवस लागतील हो. तर अर्णव म्हणतो प्लीज 2 दिवसाच्या वर जास्त वेळ घेऊ नका, हा प्लीज लवकरात लवकर करा, तुम्हाला जे हवं ते मी तुम्हाला पैसे देईन. आणि हो तुमचं काही कार्ड असेल का तर ते द्या ना मला, हीच तरी वेळ आहे. आणि पण मग हे दोघे तरी हॉलमध्ये बसले आहेत तर मग मी अर्णवच्या रूममध्ये कसं जायचं असं राजेश विचार करत असतो. आणि आता बघा याच्या आता शैतागी दिमागमध्ये एक आयडिया येते. जी मामा करून जोरदार ओरडत पळत येतो आणि म्हणतो मामा तुम्ही न्यूज चॅनलवरती बघितलं का काय झालं ते. तर आजी म्हणतात काय हो. इतक्यात वल्लरीसुद्धा येते आणि राजेश आहे तर तो लगेच टी व्ही लावतो. हां आता टी व्हीवरती बातमी लागलेली असते की शलाका पाटील नावाची एक मुलगी सात्विक फॅशनमध्ये कामाला होती आणि तिच्या खुनामागे सात्विक फॅशनचाच हात आहे असं बोललं जात आहे म्हणून असं ती टी व्हीवरती न्यूज देणारी बाई बोलत असते. मामा म्हणतात आई तुला ही शलाका पाटील आठवते का गाई, जिला तू पूजेचा मान दिला होतास. तर आजी म्हणतात हो रे आठवते ना मला. आता मामा म्हणतात तीचही गही असं म्हणून हे सगळेजण बातम्या बघत असतात. आता तिथे वल्लरीसुद्धा आलेली असते आणि राजेशसुद्धा मुद्दामून जसं काय आपण पहिल्यांदाच बघतो हे बघतो बातम्या सांगत असतात. दहिसर हायवेला हा मृतदेह सापडला आहे आणि सात्विक फॅशनमध्ये राहणारी ही मुलगी एकटी राहत होती आणि तिच्या खुनामुळे सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह उभा आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिलांमध्ये जबरदस्त असंतोष आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे असं काही न्यूजमध्ये दाखवत असतात. आता आजी म्हणतात अरे काय चाललंय काय हे. तर राजेश म्हणतो आपल्या अर्णवचा हात आहे या खुनामागे
शेवटी असं म्हणताय ते. मामा म्हणतात काय बोलताय काय जावाय बापू तुम्ही. राजेश म्हणतो अहो मामा मी नाही, काही न्यूजवाले बोलतायत ते सांगतोय मी कुठे काय म्हणतोय. असं मुद्दाम राजेश वातावरण घाबरवत असतो. इतक्यातच आपण पाहतोय की घराच्या बाहेर अर्णव राजे शिर्के हाय हाय असे म्हणणारे, असे घोषणा देणारे काही लोक आलेले असतात. तिथं आजी म्हणतात अरे हा कसला आरडाओरडा चाललाय. तर मामा म्हणतात चल आई बाहेर जाऊन बघूयात तरी. म्हणून आता हे सगळेजण बाहेर जातात आणि राजेश इतका खुश होतो. राजेश मुद्दामून घरात थांबतो आणि तो हिरे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपतोय. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नकाच. आपण पाहतोय पुढच्या भागामध्ये अर्णव म्हणत असतो काय झाले शिर्की तुम्हाला. तर शिर्की सांगत असतो सर आपल्या ऑफिसच्या बाहेर मीडिया जमा झालाय. अर्णव म्हणतो मॅटर काय आहे. तर शिर्के म्हणतात शलाका पाटीलच्या मर्डर केसचा आपल्याशी संबंध जोडतायत म्हणून. अर्णवला काही कळतच नाही. ईश्वरी सुद्धा गाडीमध्ये असते आणि हे सगळं ऐकत असते. आता त्या जमावाकडे अर्णव आणि ईश्वरी जातात आणि तिथे एक पत्रकार जो असतो ना तो राजेशने ज्याला फोन केलेला असतो तो म्हणत असतो की शलाका पाटीलचा खून झाला याच्याशी तुमचा तर काही संबंध नाही आहे ना. महिला सुरक्षित नाही येते याच्या कंपनीत सोडू नका याला. म्हणून एक बाई आता काळ फसायला आलेलं. इतक्यातच ईश्वरी तिचा हात अडवते आणि आपण पाहतोय की काय काय होतं ते. तर नवीन प्रोमो आलेलाच आहे. ईश्वरी ती अडवते आणि सात्विक फॅशनमधल्या सगळ्या लेडीजसुद्धा अर्णवच्या बाजूनच उभा राहतात आणि म्हणतात की अर्णव सर आम्हाला अगदी बहिणीसारखी वागणूक देतात. त्यामुळे हा जो जमाव आलेला असतो तो ईश्वरी अतिशय ठामपणे परतून लावते. अर्णवचं संकट ईश्वरीने ठामपणे परतून लावल्यामुळे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो. तर हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहतोय. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एकदा सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.